नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वर्षभरात येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पितृपक्ष अर्थात पितृपंधरवडा. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा 15 दिवसांचा कालावधी पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. घरातील व्यक्ती मृत झाल्यावर त्या तिथीला त्यांचं श्राद्ध केलं जातं. हे श्राद्ध मातृ आणि पितृवंश परंपरेतील मागील 3 पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केलं जातं. भाद्रपद वद्य पंधरवड्यात पिढीतील सर्व पितरांना, आप्तांना, मित्रांना जे मृत झाले असतील त्या सर्वांचं त्या तिथीस श्राद्ध करून त्यांचं स्मरण करायचं असतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पोषक ठरलेल्या गुणांचं अनुकरण कसं करता येईल याविषयीचा संकल्प करायचा असतो. श्रद्धापूर्वक हे विधी करायचे असतात. केवळ हिंदू धर्मशास्त्रातच नाही तर पारशी, ख्रिस्त, मुस्लिम, जैन अशाही काही धर्मांमध्ये पितरांना अन्न पाणी देण्याची प्रथा आहे. श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे श्राद्ध तर्पणविधी ते करताना ते श्रद्धापूर्वकच करावं. धार्मिक मान्यतेनुसार काही गोष्टी या प्रामुख्याने श्राद्ध विधी किंवा श्राद्ध पक्षात टाळाव्या. या चुका केल्यास पूर्वज नाराज होतात असं मानलं जातं. पितृपक्षातील श्राद्ध तर्पण विधी करताना कोणती भांडी किंवा कोणत्या वस्तू वापराव्यात याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. श्राद्धाचा पूजाविधी करताना लोखंडी भांड्यांचा वापर अजिबात करू नये. काही मान्यतांनुसार पितृपक्षातील श्राद्ध कार्य करत असताना लोखंडी भांड्यांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम कुटुंबावर आणि कुटुंबातील सदस्यांवर होतो. पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडाऐवजी तांबे किंवा पितळाची भांडी वापरावी किंवा अन्य कोणत्याही धातूची भांडी वापरली तरी चालतील. श्राद्ध विधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. कुटुंबातील दिव्यंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने वंशवृक्ष समजतो. पूर्वजांच्या आत्मशुद्धीसाठी श्राद्धविधी केला जातो. त्यामुळे या काळात इतर कुठलेही शुभकार्य केले जात नाही. सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणं पितृपक्षात टाळाव्यात. पितृपक्षात कोणाचाही अपमान करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर घरी आलेल्या व्यक्तीला जेवल्याशिवाय जाऊ देऊ नये. पूर्वज कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात अशी मान्यता आहे. त्यामुळे दारात आलेल्या प्रत्येक जीवाचा आदर करावा. कोणत्याही पशुपक्ष्याचाही अपमान करू नये. त्यांना त्रास देऊ नये. विशेष म्हणजे गायीला त्रास देऊ नये. गायीचा अपमान करू नये. शक्य झाल्यास पशुपक्ष्यांना अन्न पाणी पितृपक्षात जरूर द्यावं. आपल्या कुटुंबातील पूर्वजांचा श्राद्धविधी अन्य कुणाच्या घरी करू नये. पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया, प्रयाग, बद्रीनाथ किंवा अन्नस्थळी करता येतात. आहारात मांसाहार टाळावा. मद्यपान करू नये. तसंच सात्विक आहार घ्यावा. पितृपक्षात केस कापू नये, अन्यथा धनहानी होऊ शकते अशी धार्मिक मान्यता आहे. कुटुंबातील व्यक्तीचे ज्या तिथीला निधन झाले असेल त्याच तिथीला श्राद्ध तर्पणविधी करावेत आणि जर ती तिथी माहीतच नसेल तर सर्व पितृ अमावस्येला करावेत. पितृपक्षातील श्राद्ध कर्मात अर्धदान, शनदान, पूजादान, पिंडदान असे अनेक विधी केले जातात. श्राद्ध कर्म करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये. अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते. ते मात्र श्राद्धविधीत पान सुद्धा खाऊ नये असं सांगितलं जातं. तर मित्रांनो, पितृपक्षात या काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.